ही आहेत लिंब आणि हे आहे लिंबाचं चटकदार असं तिखट लिंबाचं लोणचं. बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही. पण सहसा काय होतं, आपण लोणचं तर करायला घालतो, पण त्याला जाळी धरते, बुरशी धरते किंवा मग त्याच्यातून आंबूस असा वास येतो. आता ही भरणी 1 वर्ष आधी मी मुरायला ठेवली होती लोणचं घालून. तुम्हाला जर ह्याचं प्रूफ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे. 1 वर्ष आधी लिंबाचं तिखट लोणचं बनवायचं कसं, तुम्हाला त्यावरून अंदाज येईलच की ते खरंच तेच लोणचं आहे. 1 ते 1.5 किलोचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. 8 भागामध्ये त्याची फोडी करून घ्यायच्या. त्याचं पाणी त्याच्यामध्येच वापरायचं, अजिबात सुद्धा फेकून द्यायचं नाही लिंबाचं पाणी. आणि जेवढ्या जमतील तेवढ्या चिरताना त्याच्या बिया काढून घ्यायच्या. नाही जरी काढता आल्या तरी काही हरकत नाही. अर्धा वाटी मेथी दाणे भाजून त्याची पूड करून घ्यायची. अख्खे 2 चमचे हळदीचे त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर अख्खा वाटी मीठ टाकायचं आणि 1 अख्खं वाटी साखरेचं घ्यायचं. साखरेचं आणि मिठाचं प्रमाण समसमान ठेवायचं, बदलायला जायचं नाही. घरातलं असं तांबडं तिखट घ्यायचं की जे दिसताना लाल दिसतं पण अजिबात सुद्धा तिखट नसतं. आणि सगळ्यात शेवटी ॲड करायचा काटदऱ्यांचा लिंबू लोणचं मसाला. आता त्यांचा गोडाचा एक मिळतो आणि तिखटाचा एक मिळतो. मी इथं तिखट लोणचं बनवते म्हणून मी तिखटाचा आणला आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. सहसा काय होतं, जे बुरशी धरतो किंवा मग जाळी धरते लोणच्यांना, ती काय कारणामुळे धरते की आपल्याकडून चुकून पाण्याचा वापर होतो नकळत. तो कसा, म्हणजे लिंब जेव्हा आपण धुतो तेव्हा ती पुसली जात नाहीत व्यवस्थित. छान पुसून घ्यायची सुती कापडाने आणि नंतरच चिरायची. मिठाचं प्रमाण अगणित ठेवायचं. जेवढं जास्त मिठाचं प्रमाण तेवढं ते टिकतं आणि असं मुरलं की एकदमच भारी लागतं. नक्की ट्राय करा.